ले बाय रुस्तम, एक नंबर परफॉर्मन्स. एवढं लोड असून सुद्धा तो सिंगल ॲक्टिवाला नाही निघाला, पण आपली रुस्तम निघाली. हम भी आए मुंबई से. मुंबई? हाँ, ऐसे ही जा रहा है मुंबई? ऐसे. हाँ ओ भैया, तुम मुंबई से तो बहुत दूर से आ रहा है. बराबर. तर मंडळी, जे पाहण्यासाठी डोळे आतुर झाले होते की साईनबोर्डवर अयोध्या कधी लिहून येईल, तर आता कानपूर नंतर अयोध्या 216 आहे. खाने पीने की व्यवस्था, खाने पीने के लिए तो ढाबे पे खा लेता हूँ, नहीं कोई खिला देता खा लेते हैं, नहीं ढाबे पे. भाई ध्यान देके चलाओ, ध्यान देके. ओ मेरा भाई. तर यांच्या गाडीला चावीच नाही. ये बिना चाबी का चलता है? हाँ जी. क्या बात कर रहे, सुपरमैन का बाइक है तुम्हारे पास तो. चलो, अभी झांसी से आए, मुंबई से. मुंबई से? हाँ क्या कह रहे हो? हाँ. ओके यार, ओके. चलो, जय श्री राम. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. आता मी आहे झाशीमध्ये आणि आजचा राईडचा तिसरा दिवस आहे. तर पहिल्या दिवशी 600 किलोमीटर चालवलं, दुसऱ्या दिवशी 500 किलोमीटर, आणि आज मी तिसऱ्या दिवशी निघणार आहे लखनौ अयोध्यासाठी. तर आता मी पहिला व्हिडिओ एडिट करतोय, कारण ट्रॅव्हल करताना एडिट करण्याचा हा माझा म्हणजे असा पहिलीच वेळ आहे आणि मी मोबाईलमध्येच एडिट करतो. तर काल इंदोरला पोचल्यानंतर सुद्धा आपल्याला वेळ नव्हता भेटला एडिट करायला, आणि काय नाही, खूप मेहनत घेतो आहे. तर असाच सपोर्ट असू द्या तुमच्या सगळ्यांचा, असंच प्रेम असू द्या. आणि खरं सांगू ना, तर खूप थंडी आहे, खूप थंडी आहे इथे. तर इथे सगळं लगेच, तिथे चार्जिंग लावलं आहे, ते सगळं लगेज ओपन केलं आहे. तिथे आपलं जॅकेट आहे आणि आता व्हिडिओ एडिट करतो आणि तुम्ही बघतच असाल. आणि मंडळी, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर हे व्हिडिओज आहेत ना, ही माझी आयुष्यभराची आठवण असणार आहे. तर त्यासाठी मी हे 15-20 मिनटं शॉर्टमध्ये नाही ठेवत आहे, कारण बरेच लोक शॉर्टमध्ये व्हिडिओ करतात, पण ते त्यांच्या हिशोबाने करतात. पण मला ही माझी कायमस्वरूपी आठवण ठेवायची आहे आणि माझ्यासोबत काय घडलं, काय अनुभव घेतले, ते तुमच्याशी शेअर करायचे आहेत. फक्त एक वेळ आपला जावा किंवा काहीतरी बघायला मिळावं त्यासाठी बघू नका. तर हा माझा अनुभव आहे, पर्सनल एक्सपिरियन्स, तर तो मी तुमच्याशी शेअर करतोय. तर तेवढं आपुलकीने नक्की बघा, एकदम स्टार्ट टू एंड बघा यार, आणि स्किप वगैरे जास्त करू नका. आणि आता मला आंघोळसुद्धा करायची आहे आणि एवढ्या थंडीत विचार करतोय गरम पाण्याने करू की थंड पाण्याने, पण थंड तर आता 7 वाजता आपण आंघोळ करूया आणि थोडंसं उशिरात निघूया, कारण व्हिडिओ एडिट केल्याशिवाय माझं आता मन लागणार नाही. तर त्याच्यामुळे भेटूया आपण, डायरेक्ट सामान लोड करूया आता गाडीवर. चला. तर मंडळी, आता संपूर्ण पॅकिंग झाली आहे आणि हे बाहेरचं दृश्य इतकं सुंदर आहे ना, तर ड्रोन शॉट घेतल्याशिवाय राहत नाही आहे मला. पण पहिल्यांदा ड्रोन उडवला तर थोडासा डिसेंबल झाला आणि त्याला पकडायला गेलो तर त्याची पाती इकडे लागली. तर मस्त असा सकाळ सकाळ प्रसाद भेटलेला आहे आपल्याला यूपीमध्ये. तर या गोष्टी चालत राहायच्या. तर आता तर नशीब ड्रोन खाली पडला नाही, मी व्यवस्थित पकडला आणि त्याची पाती इथे लागली आणि हाताला लागली, पण ठीक आहे. तर आता आपण पुन्हा एकदा उडवूया, कारण नेवर गिव्ह अप. तर जय श्रीराम, जय श्रीराम. तर एक मस्त असा सुंदर असा ड्रोन शॉट तेव्हा होऊन जाऊ दे. त्याने या लाइटिंग लावलेत, तर त्या लाईटच्या ह्याला तो पाती लागणार होती, तर मी हाताने पकडायला गेलो. तर आता मी दोन्ही बाजूला केले, तर आता ह्याच्यामधून उडवूया.
मंडळी मिशन अनसक्सेसफुल, कारण ड्रोनला आहे ना GPS सिग्नल लागतो. जोपर्यंत GPS येत नाही तोपर्यंत तो हाईट गेन नाही करत. तर आता 2 मीटरच्या वर जातच नाही. तर आता जो शॉट बघितलात तो 2 मीटरपर्यंतच होता. तर थोडा वर गेला असता तर अजून सुंदर वाटला असता. तर चला आता फटाफट पॅकअप करूया आणि आपल्या आजच्या राईडला सुरुवात करूया, कारण खूप लेट झालं आहे, खूप म्हणजे खूप. तर मंडळी आता आवरेपर्यंत आता वाजलेत 9:40 झालेत आणि आज बराच उशीर झाला आहे, कारण सकाळी ड्रोनचा किस्सा घडला आहे. तर आता म्हटलं नाश्ता या हॉटेलमध्येच करूया. तर आता मागवलं आहे आलू पराठा. तर आता आपला आलू पराठा येतो आहे. तर हा आपला आलेला आहे आलू पराठा. पराठा बघून वाटत नाही की आपल्याला लवकर भूक लागेल. तर आता फटाफट आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. An hour later. तर मंडळी फायनली निघायची तयारी झाली आहे. आता 10 वाजलेत आणि आपली रुस्तमपूर लोड आहे, रेडी आहे. तर हा झाशी कानपूर हायवे आहे आणि आजचा आपला डिस्टन्स आहे 470 किलोमीटर. तर 9 तास दाखवत आहेत. तर आपल्याला 7 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. तर चला आजच्या राईडला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बोलो सियावर रामचंद्र की जय. तर आता टाइम झाला आहे 10:10 आणि आता आपण हायवेला टच होतोय. तर आज बराच उशीर झाला आहे आपल्याला निघायला आणि आज आपल्याला कंप्लीट करायचं आहे 470 किलोमीटर. आणि बघूया, आज चॅलेंजिंग टास्क आहे आणि पुढे कानपूरच्या आधी रस्ते खराब आहेत असं मॅपमध्ये दिसतंय. सो लेट सी आज आपल्याला काय चॅलेंजेस फेस करायला लागणार आहेत. तर हॉटेलच्या पुढे आल्यावरच हा टोल नाका लागलाय. तर मस्त हे UP मधलं रक्ष शहर आहे. रक्षा जे पण काय प्रोनाउन्स असेल. आणि इथे सुद्धा मस्त असे प्रत्येक घरावर झेंडे फडकतात. क्या बात आहे. बोलो सियावर रामचंद्र की जय. जय भवानी, जय शिवाजी. आणि आता आपण काय लवकर थांबणार नाहोत. आता आपलं पोट पण भरलंय. फक्त मध्ये आपण सुसू ब्रेक घेत राहू, कारण इथे थंडी अफलातून थंडी आहे. मी डबल जॅकेट घातलं आहे. एक आपलं विंटरचं जे डेली मी वापरतो ते पण घातलं आणि त्याच्यावर आपलं रायडिंग जॅकेट घातलं आहे. म्हणजे समजू शकता किती थंडी आहे. आणि आपण 70-80च्या स्पीडमध्ये तर अजून बोलतात ना फाटून जाईल. तर अजून तरी रस्ता असा थोडा मस्त आहे आणि त्या साईडला बघू शकता ओबडधोबड आहे. तर जिथे छान रस्ता मी दिसतोय तिथून मी चालवण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून बघूया आपल्याला UP मध्ये काय बघायला मिळतंय. जास्त आता मी रस्ता नाही दाखवणार आहे. रस्त्याचं फक्त तुम्हाला अपडेट देईन की कानपूर किंवा लखनौपर्यंतचा रस्ता कसा आहे. बाकी इतर जे आपल्याला दिसत जाईल काय आपल्यासोबत घडेल ते मी ए बाबा चल की. अरे माझ्याकडे बघतोय येड्या का मी काय येडा आहे का रे. काय बोलायचं, माझ्याकडे बघून उभा राहिला. अरे तू पुढे जाशील तर मी मागून तरी जाईन किंवा तू तिकडे थांब. चला अशा काहीशा गोष्टी असतात त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला एक्सपिरियन्स देईन. तर कानपूरसाठी आता आपल्याला इथून राईड घ्यायचा आहे. आणि बघू शकता किती मोठाले ट्रक्स आहेत. याच्यात काय सोना चांदी हिरे जवाहरात क्या है. वायर है वायर, केबलिंग आहेत पूर्ण. त्याच्या मागूनच जावं लागेल, घाई नको. गाडी येते समोरून. चला खाली भेटला रस्ता. तर आता असा रस्ता भेटलाय आतमधला. गुगल बाबा नेतोस ना रे व्यवस्थित, चुकवलास तर जाम मारीन. आता सिंगल रोड आहे. इथून आपल्याला काय ओव्हरटेक करायला मिळणार नाही लवकर.
कारण समोरून येणारे पण मोठे मोठाले ट्रक आहेत. चांस मिला तो चौका मार देंगे. चलो मिला चांस. तो ये हम लेते हुए 2 रन. क्या बात है नितिन, शुरुआत आज की 2 रन से की तूने. अभी दूसरा बॉल और ये लिया 1 रन. क्या बात, अच्छी शुरुआत करते हुए नितिन पिच पे बैटिंग करते हुए अभी सामने से आ रहा है शोएब अख्तर और देख रहे हैं कुछ उनको मराठीत कसं करूया आपण, तर बघतोय त्याला काय आजूबाजूला कट मारा मिळतो काय. तर आता जागा भेटलेली आहे, तर हा स्क्वेअर लेग. ओ चौका, चल चल चल, चौका चौका चौका. क्या बात है. वेल बैटिंग नितिन, वेल बैटिंग. And this is a fabulous batting by Nathan Foster, the all-rounder YouTuber. आणि आता मैदान खाली झालं. ये बात. कशी वाटते आपली व्लॉगिंग भावांनो, कशी वाटते आपली व्लॉगिंग. हो हेलिकॉप्टर वरून माझ्यावर निगराणी ठेवतोय. हॅलो ए मी मुंबईवरून आलो, देवा मला काय नका करू. बघायचं हेलिकॉप्टर सर रात्री खाली पण समोर पण बघा भाऊ. दिसला का, दिसला. चला मी तुम्हाला UP मध्ये हेलिकॉप्टर सुद्धा दाखवलेला आहे. आता जास्त टाइमपास नको, आता झपाझप अंतर कापूया. रस्ता चांगला भेटलाय, ही आपल्या आवडीचा गोष्ट आहे. तर इथून कोणीतरी मागून हाक मारलाय. हा अयोध्या. हाँ अरे गिर गया, लगाया था. चलो अभी झांसी से आए, मुंबई से. हाँ हाँ चलो जय श्री राम. तर मंडळी झेंडा आहे आपल्याकडे, पण इथे वारा इतका आहे ना, मला लावायचा नाहीये. तर झांसी सिटी 6 किलोमीटर आहे. बिचाराने हॉर्न देऊन थांबायला सांगितला, हाक मारली. तर अशीच मंडळी आपल्याला मोटिवेट करत असणार आणि ते मी तुम्हाला दाखवणार. चलो भाई, ये फैमिली बैठी है टमटम में पूरी घिचड़ी. ओहो, हमको देखो, हमारा चैनल तो सब्सक्राइब करो भाई. क्या देख रहे हो ऐसे टुकुरु. अरे भाई टुकुरु देख रहे भाई, चैनल सब्सक्राइब करो ना. करेंगे. चलो भाई, भगवान का आशीर्वाद है. अपने 11,000 सब्सक्राइबर्स कंप्लीट होने वाले हैं और अयोध्या जाने के पहले होने चाहिए. आज के तीसरे राइड में मैं पहुंचने वाला हूँ. मैं अयोध्या पोहोचणार आहे, आता आज पोहोचणार आहे. आणि राम लल्ला, तुम्हाला एकच विनंती की आपले 11,000 सबस्क्रायबर जाईपर्यंत कंप्लीट करा आणि घरी जाईपर्यंत 12,000 कंप्लीट करा बस. मग त्याच्यानंतर तुमचा पोरगा मेहनत घ्यायला रेडी आहे आणि घेतोय आणि घेत राहणार. चलो जय श्रीराम, जय श्रीराम. मंडळी आपण आता झाशीच्या थोडं पुढे, म्हणजे झाशीमध्येच आहे हे. आणि इथे ना 1 लेनचं जबरदस्त असं काम चालू आहे, म्हणजे 1 नंबर भारीवालं. कारण 1 लेन बराच किलोमीटरपासून बंद केले आणि त्या साईडला नवीन डांबर आहे. तो आपल्या रिटर्न जर्नीच्या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल तो रोड. आणि या रोडवर खरडवून ठेवलं आहे आणि असे मोठे मोठे ट्रक्स, टँकर्स, त्याच्यानंतर आणि समोरून येणाऱ्या गाड्यासुद्धा सेम रोडला आहेत. त्याच्यामुळे आपली स्पीड आपल्याला कॅचअप करताना येते. आता आपल्याला 1 तास होईल 5-10 मिनिटाने आणि आपण 48 किलोमीटर गाडी चालवली आत्तापर्यंत. तर मागचा मिरर पण तुम्हाला बघायचा आहे असं ओव्हरटेक करताना, आणि समोर त्याचं डिस्टन्स किती आहे ते बघून ओव्हरटेक करायचं आहे. तर तुम्हाला माहिती असेल, पण मी एकदा सांगतो. मंडळी हवा किती आहे की आता हे समोरचं झाड बघा, खूप हवा आहे, खूप हवा आहे. म्हणजे गाडी स्टेबल राहतच नाही आहे, त्याच्यामुळे स्पीडसुद्धा आपला कमी होतोय.
अक्षरशः झाडाच्या फांद्या हलतायत इतकी हवा आहे. कारण मध्ये काय ऑब्स्टॅकल्सच नाही आहे ना हवा रोखण्यासाठी. डायरेक्ट जी हवा येते ती एकदम गाडी अशी झुलवून टाकते. आज आपण झुलता झुलता गाडी चालवतो, झुलता झुलता. तर सकाळी 10:15 वाजता निघाल्यापासून आता 11:50 झालेत. तर 1.5 तासामध्ये आपण 91 किलोमीटर गाडी चालवले. आता पेट्रोल भरूया. पेट्रोल संपलेलं आहे, टँक फुल करूया. ऑनलाइन है ना सर? ये बर्गमैन है सुजुकी का स्कूटर. तर यांच्या गाडीला चावीच नाही. ये बिना चावी का चलता है? हाँ जी. क्या बात कर रहे? सुपरमैन का बाइक है तुम्हारे पास तो. तर ह्यांनी त्यांच्या गाडीत पेट्रोल भरला आणि आपल्या चावीने उघडला आणि ह्यांच्या गाडीला चावीच नाही. क्या बात आहे. तर या जागेचं नाव आहे मोठ. इथे आपण पेट्रोल भरलंय. चलो, जय श्रीराम. तर रक्षा ते मोठ आपण 91.5 म्हणजे 91 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी खेचली आणि आता 12 वाजलेत. माझ्या डोक्यामध्ये विचार आहे की 2-2:30 वाजेपर्यंत तरी कानपूरला पोचायचं. इथून आता कानपूर आय थिंक 150 किलोमीटर असेल आणि त्याच्यानंतर लखनौ. आणि वारा इतका आहे ना, गाडी खूप झुलते, खूप म्हणजे खूप. बघा ना, समोरून सगळं पाती बिती उडून येत आहेत. तर याला काय ऑप्शन नाही, आपल्याला स्पीड पण पाहिजे, मेंटेन ठेवायची आहे. आणि इथे मी एक गोष्ट नोटीस केली, इथे सगळे लाईटचे पोल जे आहेत ना ते सिमेंटचे बनवलेले आहेत. क्या बात आहे, म्हणजे भारी इनोव्हेशन आहे. आपल्याकडे कसे जर्मनचं ते खांब असतात, इथे सिमेंटचे आहेत. म्हणजे गाडी चालवताना तुमचं असं बारीक बारीक नोटीस पण पाहिजे. प्लस इकडची जी घरं आहेत ती विटांची आहेत आणि त्यांना काय प्लॅस्टर वगैरे जास्त काही केलेलं नाही आहे. बघू शकत असाल तर दाखवतो. घरांना इथे प्लॅस्टर नाही आहे, फक्त विटा चढवलेल्या आहेत. आणि वरचे काही छप्पर तर ओपनच आहेत आणि काही विटांना आहे ना म्हणजे सिमेंट वगैरे नाही आहे, अशा ठेवल्यात, म्हणजे फक्त ठेवल्यात विटा. क्या बात आहे. आणि विटाच विटा आहेत. म्हणजे आता इथे विटा स्वस्त आहेत का काय माहीत. तर कोण UP-मधून असेल तर प्लीज आपल्या सबस्क्रायबरना सुद्धा जर माहिती नसेल तर गाईड करा की म्हणजे अशी घरं, त्याची संरचना अशी आहे तर त्यामागचं काय म्हणजे नेमकं असं. बाबाजी अयोध्या चालले का काय? बाबाजी कहाँ जा रहे हो? अयोध्या जा रहे हो क्या? अयोध्या. कहाँ से निकले हो? इंदौर से. अच्छा, इंदौर से. कब निकले? इंदौर को मैं 19 तारीख को निकला था साहब. अच्छा, 19 तारीख को निकला था. अब देखो और 10-5 दिन लगा. अच्छा. फिर खाने पीने की व्यवस्था कैसे? जी. खाने पीने की व्यवस्था? खाने पीने के लिए तो ढाबे पे खा लेता हूँ, नहीं कोई खिला देता है खा लेते हैं, नहीं ढाबे पे खाना पड़ता है. बराबर बराबर. धीरे धीरे पहुँच जाएंगे. अभी कब तक पहुँचेंगे? सर अब मेरे को 10-12 दिन और लगेंगे, ज़्यादा नहीं. अच्छा, 10-12 दिन और. 10-12 दिन मान लो, हम्म. क्योंकि एक दिन में 100-150. ये रख लीजिए, आपके खाने के लिए काम आएंगे. जी सर. हम भी जा रहे अयोध्या. अच्छा, हम आए मुंबई से. आप बॉम्बे से आए हो क्या? हाँ, अच्छी बात है. जय सिया राम. जय श्री राम. चलो. अच्छा सर, जय श्री. हाँ हाँ. तर 3 पायाच्या सायकलवर विकलांग होता तो नाही, ते विकलांग होते ते. भले काही असो, आपल्याकडून कोणाला काय मदत झाली तर चांगली गोष्ट आहे. आणि काय सुंदर पिवळं पिवळं शेत आहे यार.
एक नंबर. ही सगळी डेकोरेशनची फुलं, डेकोरेशनला वापरली जातात. तर मंडळी इथे झालेला आहे ॲक्सिडेंट हो गया. तो कंटेनरच डिवायडरवर चढलाय, काय माहीत कसं, पण देव करो त्याचा ड्रायव्हर आणि क्लीनर सुखरूप असो. तर अजून कानपूर मंडळी आहे 120 किलोमीटर आणि सकाळपासून नॉनस्टॉप मी चालवतोय. तर माझा कॉलेजचा मित्र तो सुलतानपूरमध्ये राहतो आणि सुलतानपूर इथून 300 किलोमीटर आहे, पण आपल्याला लखनौला जायचं आहे वर आणि सुलतानपूर आहे खाली. तर बघूया कसं काय जुळणी होते. आणि दुसरं म्हणजे एक दुसरा मित्र आपला संकेत गाडे, तो शाळेतला मित्र आहे. तर त्याच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा लेबर तो UPचा आहे आणि त्याचं घर बरोबर अयोध्येच्या 12 ते 15 म्हणजे जास्तीत जास्त 20 किलोमीटर अगोदर आहे. तर ते सुद्धा लोकेशन मागवलं, तर ते पण आपल्याला चेक करायचं आहे. तर आज रात्री आपल्याला हॉटेलमध्ये नाही थांबायचं, कोणाच्या तरी घरी थांबणार आहे. तर जसं रामलल्ला विचार करतील, त्यांची इच्छा असेल तसं सगळं घडणार आहे. अटल बिहारी वाजपेयी स्मृती द्वार. तर अटल साहेबांना नमस्कार, आपला वंदन करूया त्यांना, अटल साहेबांना. आणि आता आपल्याला असाच रोड भेटणार आहे, अजून पक्का, ह्याच्यापेक्षा पक्का तर अजून दिसलेला नाही आहे. आपण झाशीमधून निघाल्यापासून हा असाच रोड आहे आपल्याला आणि सोबत जबरदस्त वारा. तो सुंदर असं गाव लागलं आहे. मागाशी म्हणाल्याप्रमाणे पाहू शकता विटांचं सगळं घर आहे, प्लॅस्टर दिसत नाही आहे. आणि ॲज कम्पेअर टू MP, UPच्या घरांवर म्हणजे श्रीरामांचे जे झेंडे लावले होते ना, ते खूप कमी आहेत. आधीच्या घरांवर तर नव्हते, इथे हे 4-5 काहीतरी दिसतात. आणि बऱ्याच अशा भिंतींना फक्त विटा उभ्या करून ठेवल्यात, म्हणजे मध्ये सिमेंट वगैरे काहीच नाही. आता डोंट नो असं का ते. मंडळी ट्रिपल सीट मुलांना तर खूप बघितलं, परंतु हा माणूस, आता मागे 2 बाया आहेत, जे काय ते सांभाळून जा बाबा, कारण इथे ट्रिपल सीट म्हणजे बरेच आहेत, म्हणजे असं काय नाही. आणि इथे डिस्टन्स पण खूप लांब लांब आहे. आणि सरकारी वाहन इथे नाही बघितलं आहे मी अजून तरी, जास्त म्हणजे नाच्या बरोबर आहे. त्यामुळे लोकांकडे काय उपाय नाही, तर सवारी, ट्रिपल सवारी, चलो भाई. पण जे काय ते सगळ्यांनी व्यवस्थित प्रवास करा. का नाम? लक्ष्य शुक्ला. लक्ष्य शुक्ला, यही के हो? अच्छा अच्छा. आप मुंबई से आ रहे हैं? हाँ, मुंबई से. अयोध्या जाओगे? हाँ, आज का 3रा दिन अयोध्या. ऐसे चलो, जय श्री राम, जय श्री राम. तर मंडळी आपल्या समोर सुद्धा काही चालत एक मोठा ग्रुप येतोय, तर त्यांचं सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करूया. और सर जी कहाँ से आ रहे हो? कुठून आलेत तुम्ही? कहाँ से आ रहे हो? अशोकनगर जिला. अच्छा, और कहाँ पे आए ये? चंदेरी थाना तहसील. अच्छा, और बड़ेरा चक गांव. ओके. MP से. हाँ, तो हम भी आए मुंबई से. मुंबई. हाँ, ऐसे ही जा रहे हो मुंबई? ऐसे. हाँ, ओ भैया, तुम मुंबई से तो बहुत दूर से आ रहा है. बराबर बराबर. क्या बात कहिए साहब. तो आप अभी कभी पहुँचेंगे, कितने दिन और? अब क्या पता, अभी 10 दिन तो हमको हो चुके. अच्छा, 8 दिन हो गए. हमें अभी कम से कम 10 दिन और लगने वाला है. तो ये पूरे सब आपकी मंडली है? जय श्री राम, जय श्री राम सबको. जय श्री राम. पूरा मंडली है हमारा. सबको मिलके बहुत अच्छा लगा. जय श्री राम. जानकी माता की जय. बजरंगबली की जय. हनुमान जी महाराज की जय. बम्बई से आया. हाँ, बताइए, बम्बई.
मुंबई से आज तीसरा दिन है मेरा। कितना किलोमीटर आ गए? अभी तो हो गए, अभी तो बाकी है 300 किलोमीटर। हाँ अभी कितना आ गया? 1200 हो गए। हो 3 दिन में। हाँ तो बहुत चल रहे हैं आप भी बहुत चल रहे हैं। हाँ। चले अच्छा चलो एक फोटो ले लेता हूँ आपकी। हाँ ले लीजिए। सियावर रामचंद्र की जय श्री राम। अयोध्या नाथ की जय। चलो मिलते हैं, बाय 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 बाय। तर मंडळी ही लोक MP वरून आले चालत, 8 दिवस झाले आणि आता ही आपल्याला सगळी मिळाली तर खूप छान वाटलं। यांना भेटण्यासाठी मी 10-15 मिनिटं थांबलो होतो, जबरदस्त वाटलं। चला जय श्रीराम, आपला पुढचा प्रवास करूया, आपल्याला पण संध्याकाळपर्यंत पोहोचायचंय। तर मंडळी कानपूरच्या आधी जबरदस्त असं ब्रिजचं काम चालू आहे, रस्ते सुद्धा बनतायत। तर रामललाचा आशीर्वाद सगळ्यांवरच झालाय, त्याचा परिणाम चांगला खूप झालाय। तर कानपूर आहे 20 किलोमीटरवर आणि इथून कोलकाता आहे 1000, लखनौ 111 आणि फतेहपूर 96। चलो कानपूर, चलो कानपूर। मंडळी जसा आपण नाशिकमध्ये लांबचा लांब ब्रिज बघितला होता ना, तसा इथे कानपूरमध्ये जबरदस्त लांबचा लांब ब्रिज आहे। आता 7-8 किलोमीटर झाली कंटिन्यू लांब ब्रिज आहे एकदम, आणि खाली संपूर्ण कानपूर शहर आहे। तर नमस्कार सगळ्या आपल्या कानपुरातल्या बांधवांना, आपल्या नितीन पास्टे यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला नमस्कार। ट्रक आले परत। हे समोरचं पोरग ठोकून पळालं। भाई ध्यान देके चलाओ, ध्यान देके। ओ मेरा भाई, त्याची फाटली आता। U-टर्न मारतोय आणि लक्ष, आता तोंडातून माझ्या 2 वाईट शब्द येतील, लक्ष त्याच्या मित्राकडे, मित्राला सोडलं आणि हा U-टर्न मारतोय। नशीब मी पाहिला आणि मी गाडी लेफ्टला घेतली आणि जेवढं बाहेर जाता येईल तेवढं गेलो, नाही समोर सरळ गेलो असतो तर ठोकलोच असतो त्याला। हे असं आहे, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे। आता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याचं तोंड गप्प। मंडळी आतापर्यंतच्या प्रवासात कानपूर मधले रस्ते खूप खराब दिसत आहेत, जबरदस्त खराब, आणि खूप मोठे 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 खड्डे आहेत। तर मंडळी जे पाहण्यासाठी डोळे आतुर झाले होते की साईनबोर्डवर अयोध्या कधी लिहून येईल, तर आता कानपूर नंतर अयोध्या 216 आहे आणि गोरखपूर 348, आणि फायनली ज्या गोष्टीसाठी मुंबईवरून निघालो होतो आपण, 3 दिवस प्रवास करतोय, तर ती फायनली गोष्ट आता आपल्याला धुरळा आता आपल्याला नेम बोर्डवर दिसलेली आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। पेरू घ्या, पेरू 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 इकडचे पेरू काय माहित कसे आहेत, नको आता आपल्याला पेरू जागा नाही आपल्याकडे ठेवायला। तर मंडळी आता आपण आलो वाळवंटात। तर वाळवंटात नाही तर इथे रस्त्याचं खूप मोठं असं काम चालू आहे, आय डोंट नो। पूर्ण ट्रॅफिक बघा, तिकडून संपूर्ण अशी, तिकडून तिकडे अशी संपूर्ण ट्रॅफिक आहे। हे पण स्लिपरी आहे बाबा।
ए बाय रुस्तम, एक नंबर परफॉर्मन्स. एवढं लोड असून सुद्धा तो सिंगल ॲक्टिवाला नाही निघाला, पण आपली रुस्तम निघाली. इथून वरून टाकूया. बापरे, फुल ॲडव्हेंचर, फुल ॲडव्हेंचर. तर वर चढायचा. ये बात रुस्तम, ये हुई ना जबरदस्त. तर मंडळी, आपल्याला तिथून यायचं होतं, तर आपण जो आता शॉर्टकट मारला त्याच्यानंतर इथे बाहेर पडलो. जबरदस्त ट्रॅफिक होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. ॲडव्हेंचर केलं आपण, थोडं ॲडव्हेंचर. आणि रुस्तम काय निघाली त्या चिखलासारख्या रस्त्यातून. अजून ओला असता तर प्रॉब्लेम होता, पण सुकला होता. चला आता फटाफट लखनौ द्या, फटाफट यार. खूप लेट झाला आणि व्लॉगिंग खूप मोठी झाली. हाँ, ये लोकेशन कौन सा है? ये जगदीशपुर अजगैन है. जगदीशपुरा के आगे आ गए हो आप. अच्छा. तर इथे आपण आपले 2 सबस्क्रायबर वाढवलेत. चलो, जय श्री राम, जय श्री राम. ये सब राम भक्त है. और ये भाई ने सबके मोबाइल में चैनल अपना सब्सक्राइब कर दिया. तुम्हारा नाम क्या? विमल मौर्य. विमल. चलो चलो, जय श्री राम. चला आता निघूया. तर मंडळी, सकाळी 9:30 वाजता आपण नाश्ता केला होता पराठ्याचा. तर आता वाजलेत 5. भूक लागली होती, तर पेट्रोल भरलं आणि म्हटलं इथे पण नाश्ता करूया. तर इथे पण आपण आलू पराठा खातोय. तर आता खाऊन 10 मिनिटात निघूया, पुढचा प्रवास करूया, कारण बराच वेळ आता होणार आहे आपल्याला. तर आता पेट्रोल पंपला आपण इथे पेट्रोल भरलं, त्याच्यानंतर इथे आलू पराठासुद्धा खाल्ला. तर आता पोट भरलं आहे. अजून आपलं डेस्टिनेशन 200 किलोमीटर आहे. तर आपल्याला इथे एक यूट्यूबरच भेटलेत, डॅनी भाई. तर यांचा पण चॅनल आहे, डॅनी खान ब्लॉग्स करून. आणि मेन दुसरी गोष्ट सेम म्हणजे यांचा जो हेल्मेट आहे ना, तो आपल्या हेल्मेटचा सेमच आहे, सेम वेनमस है. यांचा ब्लैक है, आपला ब्लू है. तो भाई बहुत अच्छा लगा आपको मिल के. भाई आपसे भी बहुत अच्छा लगा. और मैं यही कहना चाहूँगा, राइड हार्ड एंड राइड सेफ एंड ऑल द बेस्ट फॉर योर राइड. येस, थँक यू सो मच. यू आर वेलकम. तर जवळजवळ मित्रांनो 40 मिनिटाचा ब्रेक झाला. आता 5:30 वाजलेत आणि अजून आपल्याला किलोमीटर चालवायचं 186. आणि अयोध्या अजून आहे 186 किलोमीटर. 4.25 तास, 9:15 वाजता पोचणार. चलो, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जेव्हा उशीर व्हायचाच असेल तेव्हा कोणी काही रोखू नाही शकत. तर आता इथे चालू आहे जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर काम आणि पूर्ण चक्का जाम आहे. इथेच आता अर्धा तास जाणार आहे आता आपला. दगडावरून आता घसरणार होतं. एकही गाडी हलत नाहीये, एकही गाडी. कैसे होगा बाबू, जाईल का तिकडे? शॉर्टकट निकालने में तो हम माहिर है बबुआ. चिखलात फक्त मला पाय नाही टाकायचं आहे. एक पाय टाकलाय. तर आपल्या रुस्तमवरचा झेंडा उडाला होता. कैसे दिए? 30 रुपए का एक है, 60 रुपए का एक है. इसमें छोटा साइज है? इससे छोटा नहीं. दे दो जी. बैठो.
तर मंडळी, आपल्या व्हिडिओद्वारे रात्रीचं लखनौ शहर कसं दिसतं ते पाहून घ्या. आता मी लखनौमध्ये आहे आणि जबरदस्त रस्त्याचं काम चालू आहे, जबरदस्त. मुंबई सारखी जबरदस्त ट्रॅफिक आहे, मुंबई सारखी. इधर से जाओ या उधर से जाओ, जाने कहा मैं किधर से जाओ. मैं भी रुका हूँ ना मुंबई में. हाँ, मुंबई में मैं भी गया हूँ ना. अच्छा. तो वही मैं देखा तुमको उधर पे आ रहे थे, मैं आवाज़ दिया, तुम्हें सुने ही नहीं, तुम हेलमेट लगा के रखे ना. हाँ. अभी आप उधर से जाओगे तो वो डायरेक्ट हाईवे मिलेगा. अच्छा. वो जाके सीधा गोरखपुर हाईवे पे जोड़ देगा आपको. बराबर. तो ये अपने दो भाई लोग मिले. भाई तुम्हारा नाम? फैज नाम है. फैज. अच्छा. तर मी आता थोडासा रस्ता बोलता बोलता पुढे आलो, तर हे लोकांनी आता आपल्याला रस्ता समजवलाय. तर बहुत शुक्रिया रास्ता बताने के लिए. चलो मिलेंगे. यस यस यस. ओहो, किती मस्त स्टॅच्यू आहे. क्या बात. देशाचे शूरवीर त्यांचा एक स्टॅच्यू आहे. आणि लखनौमध्ये रुस्तमचा जीव घुसमटत होता, तिला मोकळा रस्ता पाहिजे होता. तर फायनली मोकळा रस्ता आलेला आहे रुस्तम. आणि खाली संपूर्ण बाजारपेठ भरली आहे. बाबा, अरे बाप रे. 1 hour later. तर मंडळी, सकाळी उशिरा निघालो होतो. काय झालं ते तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर कानपूरच्या नंतर इतकी ट्रॅफिक, इतकं रस्त्याचं काम चालू आहे ना, पूर्ण वेळ बर्बाद. आणि मी जास्त थांबलो पण नव्हतो. अर्ध्या तासाचे फक्त 2 ब्रेक घेतले होते. तर आता मी प्रॉपर लखनौमध्ये आहे. आणि लखनौमध्ये अजून, आणि लखनौ ते अयोध्या अजून 120 किलोमीटरचं अंतर आहे. आणि रस्त्याला इतकी जबरदस्त ट्रॅफिक आहे ना, आणि रस्त्याची कामं पण चालू आहेत. आणि पोचायला अजून 2.5 तास दाखवते. तर म्हटलं आता ट्रॅफिक मधून मला ट्रॅव्हल नाही करायचंय, तर हा कंटिन्यू व्हिडिओ असणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अयोध्येला पोहोचणार आहोत. तर आता मी स्टे करतो इथे, आणि आपल्या व्हिडिओचं सुद्धा काम बरंच करायचं आहे, डेटा ट्रान्सफर करायचा आहे. तर आता ते करतो आणि उद्याच्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय.